नमस्कार, मराठी जोडी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार। मग प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी बेत तर असणारच ना। आमच्या घरीही आहे पुरणपोळीचा, आणि त्या पुरणपोळीसोबत आम्ही काय काय बनवतोय हे तुम्ही नक्की पहा। पुरणपोळी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिला अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि ती आता कुकरला लावून मी चांगल्या शिट्ट्या करून त्याला मऊ शिजवून घेते। पूजेचं पण सामान आणून तयारी तर झालेली आहे। मंदिरातल्या देवांची पूजा तर झालेलीच आहे, पण आता देवीची सुद्धा घटस्थापना करायचीच आहे ना, मग त्याची सुद्धा तयारी चालूच आहे। डाळ शिजत घालण्यासाठी मी कुकरमध्ये 2 तांबे पाणी थोडं गरम करायला ठेवते। गरम पाणी डाळ टाकल्यामुळे ती जरा चांगलीच लवकर शिजते। तसंच त्याच्यासोबत थोडीशी हळद आणि तेल हे सुद्धा टाकते। हळदीने एकदम चांगला मस्त कलर येतो आणि तेलामुळे पण डाळ खूप चांगली शिजली जाते। सकाळचा मुलांचा टिफिन गेला, मोठ्यांचे डबे गेले, बाकीच्यांचा चहा नाश्ता झाला आणि ही आता संध्याकाळी उपास सोडताना करायची तयारी। डाळ तर मी शिजायला घातली। ही झाली आपल्या डाळीचं काम तर झालेलं आहे। आता ह्याच्यासोबत बनवावी लागते कटाची आमटी। कटाच्या आमटीसाठी काय काय साहित्य लागते आणि मी कशा प्रकारे बनवते ती सुद्धा बघा। कटाची आमटी बनवण्यासाठी मी तेजपत्ता, अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे। आता याला मस्तपैकी एकदम बारीक वाटून घेते। मस्तपैकी घट्ट असं वाटण तर आपलं वाटून झालेलं आहे। आता आपण अजून ह्याच्यासोबत बनवायची आहे भजी। तिन्ही गोष्टींची तयारी मी एकाच टायमाला करत आहे। आपली कुकरची शिट्टी होऊन आपण कुकर तर बंद केलेला आहे, त्याच्यात तर डाळ शिजलीच असेल। आपलं वाटण पण मस्तपैकी वाटून झालेलं आहे। आता तयारी आहे मेन आयटमची, भजी, सगळ्या मुलांच्या आवडीची। भजीसाठी बघा मी कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरपूड आणि त्याच्यात टाकायला सोडा घेतलेला आहे। तुम्ही म्हणाल ताई एवढ्या मिरच्या? हो, आमच्या घरी भरपूर तिखट खातात, पण तुमच्या दादाला नाही चालत हा, त्याच्यासाठी तर कमी तिखटाचाच काढावा लागेल। भजीची तयारी तर चालूच आहे, पण तिथपर्यंत ठेवलाय गरमागरम चहा। शिजून झालेली आहे हे बघा। आता मी एका चाळणीत ती काढून घेते पूर्ण, म्हणजे त्याचं पाणी वेगळं निघेल। आपल्याला आमटी बनवायची आता। हे मी असं पूर्ण ह्याच्यातनं पाणी काढून घेते। आणि मग हे गाळून झालेल्या ह्याच्यातून त्याच्यात साखर टाकेन आणि ते पुरण करायला ठेवते। अर्धा किलो डाळीसाठी मी पाव किलो साखर आणि अजून थोडीशी वरती साखर टाकणार आहे आणि मग पुरण परतायला ठेवते। कटाच्या आमटीसाठी मी तेल टाकून आता मस्त वाटण फ्राय करायला ठेवलेलं आहे। तसंच ह्या साईडला पुरणसुद्धा परतण्याचं काम चालूच आहे। या वाटणाला बघा मस्त तेल सुटलेलं आहे। तसंच एका साईडला पुरण परतणं चालू आहे। मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आता मी हे काढलेलं पुरणाचं पाणी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, आता एक थोडी अळणी आमटी काढून घेतलेली आहे। आता ह्या आमटीला फोडणी देण्यासाठी एक पळी तेल टाकते आणि त्याच्यामध्ये गावचं काळं तिखट ते टाकत आहे 2 चमचे। आता फोडणी देऊन मी आमटी परत उकळवायला ठेवलेली आहे। आमटीला बघा किती मस्त कड आलेला आहे, कलर तर किती छान दिसतोय। झणझणीत कटाची आमटी। पुरण परतून झालेलं आहे। आता या पुरणाच्या चाळणीमधनं मी ह्या तांब्याच्या साहाय्याने पूर्णपणे पुरण चांगलं गाळून घेणार आहे, म्हणजे ते एकदम बारीक असे होईल।
हे बघा मी पुरण काढून घेते आणि आता याच्या साहाय्याने वाटून दाखवते. हे बघा हे असं वाटून झाल्यावरती हे खालती असं पुरण पडतं. पुरण तर वाटून झालेलं आहे. आता आपण करायला घेऊया भजी. आता हे बघा भजीसाठी मी पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. इकडे गरम तेल पण तापायला ठेवलेलं आहे आणि चाळणीसुद्धा तयार आहे. चला आता आपण कुरकुरीत भजी बनवूया. भजी करण्यापूर्वी सगळ्यात पहिला पापड तळून घेते. पापड तर सगळ्यांनाच आवडतात आणि मुलं तर एवढं पापड खातात. तुम्हाला पण नक्की काय आवडते ते मला कमेंट करून सांगा. पुरणपोळी, भजी का पापड का कटाची आमटी. हे बघा भजी चांगली तळून झालेली आहेत, एकदम कुरकुरीत आणि कडक. आता मी एका चाळणीत काढून घेते. तुम्हाला आवाज पण येत असेल. अशाच प्रकारे मी बाकीचं पण सगळ्या पिठाची भजी करून घेते. गरमागरम भजी तर आपली तयार झालेली आहे. चला तर आपण आता करूया पुरणाची पोळी. पुरणपोळीसाठी आता मी पीठ मळायला घेते. अर्धा किलो पुरण असल्यामुळे मी आता 10-12 चपात्यांच्या अंदाजाने ते पीठ मळते, म्हणजे पुरण घालून त्याच्या अजून जास्त पोळ्या होतील. बारीक चाळणीने मी आता हे पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं असं मीठ टाकलेलं आहे. आता हे पीठ मी चांगलं मीठ मिक्स करून मळून घेते. हे बघा आता मी एक घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे, पण आता ह्याला पाणी लावून लावून चांगलं एकदम मऊ करून घ्यायचं आहे. आता मी या पिठाला चांगलं तेल लावून चुरून घेणार आहे. हे बघा पीठ एकदम मस्त मळून झालेलं आहे. आता मी ह्याला थोडं 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवते. तर आता पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची आहे. ह्या माझ्या सासूबाई आहेत. ह्या नेहमी आम्हाला पोळ्या लाटून देतात, कारण या पोळ्या खरंच खूप छान लाटतात. यांनी बनवलेल्या पोळ्या या एकदम मऊ आणि लुसलुसीत होतात. हे असं पीठ घ्यायचं, याचा उंडा करायचा. तेलामुळं हाताला चिटकत नाही. करायचं. हे झालं. आता हे असं पुरण घ्यायचं. जेवढं पीठ घेतलंय तेवढंच हे पुरण घ्यायचं. बरं बघा किती मस्त प्रकारे त्यांनी तो उंडा तयार करून आता त्या पोळी लाटायला घेत आहेत. असं बाजूनच लाटायचं, म्हणजे कडपर्यंत पुरण जातं. किती मस्त पोळी फुगली आहे बघा. आम्हाला पण पोळ्या लाटता येतात, पण सासूबाईंसारख्या नाही. त्यामुळे मी नेहमी त्यांनाच सांगत असते. तर पुरणपोळीसाठी पुरणपोळी, कटाची आमटी, दूध, पापड, भजी आणि भात हे नैवेद्य देवीला दाखवलेलं आहे. तसंच आता ज्या बायका येतील त्यांच्यासाठी केळी, पुस्तक आणि हळदी कुंकू याची सुद्धा तयारी झालेली आहे. बायकांना प्रसाद म्हणून दही
ठेवलेला आहे, कारण आज उपास असल्यामुळे बायका काय उपास सोडत नाहीत लवकर. पूजा पूर्णपणे संपन्न झालेली आहे. तर तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघितला असेल त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला.